धुक्यात दडलेले असं हे घाटनदेवी मंदिर. मित्रांनो पाऊस पण खूप आलाय. मित्रांनो कोट घातलाय आणि भरपूर असा पाऊस आलाय. मित्रांनो फेमस असा फॉल तुम्हाला दाखवणार आहे. रतनवाडीपासून आपण काहीशा अंतरावर आलो का पुढे हा आपला नेकलेस फॉल लागतो. नेकलेस फॉल बघून झाल्यानंतर थोडं पुढे आल्यावरती आपल्याला हा नाणी फॉल लागतो. यात आजचा प्रवास कुठे संपणार आहे हे आम्हालाच माहिती नव्हतं, पण घाटघरच्या धुक्यातून सुरू झालेला हा प्रवास आम्हाला घेऊन जाणार होता अशा ठिकाणी जिथे रस्त्याच्या प्रत्येक वळणावर एक नवीन धबधबा भेटत होता. कुठे मुसळधार पाऊस, कुठे धुक्यात हरवलेले मंदिर, कुठे प्राचीन अमृतेश्वर मंदिर आणि शेवटी जंगलाच्या आत लपलेला महाराष्ट्राचा सुंदर असा वसुंधरा फॉल. नमस्कार मित्रांनो, मी घाटघर या परिसरात आहे आणि इथंच आपला मुक्काम होता रात्री. आणि आम्ही जेस्ट आता जेवण वगैरे करून आम्ही इथलं सुप्रसिद्ध असणारं घाटनदेवी मंदिर तेथे जाणार आहोत, तिथलं दर्शन घेणार आहोत. काल घाटघरला मुक्काम केल्यानंतर आज सकाळी उठलो आणि बाहेरचं वातावरण पाहिलं तर घाटघर नेहमीपेक्षा आज काहीतरी वेगळं दिसत होतं. इथं पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आणि वाऱ्याचाही जोर प्रचंड असतो, त्यामुळं इथली काही घरं आपल्याला थोडी खाली झुकलेली दिसतात. हे बघू शकता मित्रांनो, घरं थोडे वेगळ्या पद्धतीने बांधलेले आहेत इकडं. कारण का माहिती आहे का, कारण इकडं जास्त प्रमाणात पाऊस आणि वारा असतो, त्याच्यामुळं ही घरे अशा पद्धतीने बांधलेली आहेत जेणेकरून हवा घरात घुसू नये. त्यामुळे त्यांचे पत्रे असे झुकलेले अवस्थेत बांधलेले दिसतात. भरपूर अशी शांतता, एकदम एकदम मन प्रसन्न करणारा वातावरण आहे इथंचं. आणि हे घर बघू शकता, इथंच आपण रात्री गाडी लावलेली आहे या ठिकाणी. तिथं अजून आपण पोहोचलेलो नाही, पण तिथंच आपण गाडी लावलेली आहे. हे बघू शकता, छान असं घरी बांधलेली आहे तिकडं. बघा असे घर आहेत इकडचे मित्रांनो. भारी वातावरण इकडचं एकदम. सटकलो असतो अरे मगाशी आता इथून. पूर्ण खडकावर शेवाळ जमा झालेले. पडलो असतो आता इथं यार, वाचलो थोडक्यात. हे बघा इथं आपली गाडी लावलेली मित्रांनो रात्री. याच मार्गावरून आपण घातले ते बाई, इकडनं असं आलो होतो आणि इथून खाली उतरवली होती. रस्ताच नव्हता, रस्ताच चुकलेलो आम्ही आणि बाई इथून अशी खाली उतरवली होती इथून याच दिशेने. आणि बघू शकता, आता आमचं पहिलं ठिकाण होतं घाटघरचं सुप्रसिद्ध घाटनदेवी मंदिर. मित्रांनो हे बघा, इथं या तुळशी का, म्हणजे का बाबा आणले तिथं असं आउटसाईडला एकदम. स्मशानभूमी का ती? अच्छा अच्छा, म्हणजे कोणाचं आहे तिथं हे स्मशान? अच्छा, गांगडांची मशान आहे का तिथं? हा, मग त्यांना तिथं पुरलेलं आहे का? अच्छा अच्छा, म्हणजे काही जाळती नाही का? नाही जाळत का? अच्छा. तर इकडचं मित्रांनो या अशा पद्धतीने, म्हणजे कोणी जर वारलं, एक्सपायर झालं तर त्याला जाळत नसतात, फक्त पुरलं जातं त्याला, नाही का? काही असेल विधी मार्ग काय असेल तर करायचा आणि पुरायचं ना. अच्छा, म्हणजे जवळ असं समाधी सारखं. बरोबर. आणि तुम्ही काही चारायला आणलेत काही? अच्छा.
चला म्हटलं गाठण देवीचं दर्शन करू. तुमची भेट झाली, बरं वाटलं बोलून. पाऊस जरा वेळ थांबलाय मित्रांनो, पण ही धूक बघू शकता, धूक अजून कमी झालेली नाहीये. भरपूर अशी धूक आहे आणि धुकामध्येच पाऊस दडलेला असतो. हे बघा, तर आपण घाटन देवी मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. तिकडे तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा, धुक्यात दडलेले असं हे घाटन देवी मंदिर बघू शकता मित्रांनो. सगळीकडे धूक आहे आणि आपलं घाटन देवी मंदिर अक्षरशः धुक्यांमध्ये दडलेलं दिसतंय मित्रांनो. हा खरंच खूप छान असा नजारा आहे मित्रांनो. या साईडला तुम्हाला सांगतो, पर्यटक येत असतात आणि ह्या नजाऱ्याचा भरपूर असा आनंद घेत असतात. खालच्या साईडला कोकणकडा म्हणजे अभयारण्य बघायला मिळतं, पण धुक्यामुळं ते पूर्ण नाहीसं झालं आहे, त्यामुळं आता सध्या दाखवता येणार नाही. पण तिकडं असा भारी नजारा आहे. पण जस्ट आपण आता दर्शन वगैरे घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, इथं आपण मंदिराच्या आवारात उभे आहोत आणि बाहेर बघू शकता धूप तर आहेच, पण त्यात पावसानं पण सुरुवात केलेली आहे आणि भरपूर असं मस्त वातावरण झालेलं आहे इथं बघू शकता मित्रांनो. तर छानपैकी असं घाटन देवी मंदिरापाशी आपलं दर्शन झालं आणि आता इथून आम्ही निघालोय थेट अमृतेश्वर मंदिराकडे, ते म्हणजे रतनवाडी या साईडला. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. चला, पाऊस पण खूप वाढलाय, त्यामुळं रेनकोट चढवलाय आणि हे बघा गाडी इथं, लगेच निघालोय आम्ही आता इथून. तर आम्ही इथून घाटघर मधून निघालोय मित्रांनो, डायरेक्ट रतनवाडीला जाणार आहे. हे बघा, रस्ता थोडा खराब आहे इकडचा. मित्रांनो, आपण गाडीवर चाललोय खरंय, पण हे बघा पूर्ण धूक आहे, पुढं काही दिसत नाही मित्रांनो. पुढची गाडी पण दिसत नाही, रस्ता पण व्यवस्थित दिसत नाही. डायरेक्ट भरपूर अशी रस्त्यावर पूर्ण धूक पसरलेली आहे, काही दिसत नाही डायरेक्ट. त्यामुळं अशा ठिकाणावर ना काळजीपूर्वक जाणं हीच मोठी महत्वाची गोष्ट ठरेल मित्रांनो. कारण काही पण होऊ शकतं, ॲक्सिडेंटली काही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं अशा वातावरणात जाताना ना थोडा गाडी स्लोली चालवा, जेणेकरून काही हादसा होणार नाही. घाटघरमधून रतनवाडीच्या दिशेने प्रवास सुरू केला, पण निसर्गाने आज आमची चांगलीच परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. मित्रांनो, पाऊस पण खूप आलाय, हे बघू शकता मित्रांनो. अक्षरशः या पावसातून आपण सर्वाइव्ह करून राहिलो. अफाट पाऊस आहे यार या पट्ट्यात, या परिसरात. पाऊस अक्षरशः भयानक सुरू झाला होता. समोरची वाट नीट दिसत नव्हती, पण प्रवास थांबवायचा नव्हता. या पाण्या पावसात नक्कीच तुम्ही या निसर्गरम्य वातावरणाचा आणि पावसाचा भरपूर असा आनंद घेऊ शकता मित्रांनो. वाव. आणि काही अंतरावर दोन रस्ते समोर आले. एक रस्ता शेंडीकडे आणि दुसरा रस्ता आपल्याला घेऊन जाणार होता आपल्या मेन टार्गेटकडे, म्हणजेच रतनवाडीकडे. तर घाटघर पासून काहीशा अंतरावर आपण पुढे आलो मित्रांनो. आणि तुम्हाला हा पाठी दिसते रतनवाडी आणि शेंडी. शेंडीकडे न जाता आपल्याला रतनवाडी साईडला जायचंय. तर ह्या मार्गे आपण राईट मारून रतनवाडी साईडला जाणार आहे अमृतेश्वर मंदिर ते बघण्यासाठी. चला, तर आपण साम्रत मार्गे या दिशेने चाललोय मित्रांनो, हे बघू शकता. तर मगाशी भरपूर असा पाऊस होता, भरपूर भिजलो, पण आता बघू शकता पाऊस उघडलाय, चांगलाय, कुठेतरी बरं वाटतं आता.
आणि मग सुरू झाला या प्रवासातला सगळ्यात सुंदर भाग. भरपूर असा मस्त नजारा आहे. साम्राज्यापासून थोडंसं काहीशा अंतरावर आपण पुढे आलोय आणि तुम्ही बघू शकता तो वॉटरफॉल. भरपूर असा भारी दिसतो मित्रांनो. भरपूर उंच डोंगर आणि खाली पडताना तो आपला वॉटरफॉल. उंच उंच डोंगर, डोंगरावरून खाली कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन रूप. मित्रांनो, पाऊस पडून छान असं ऊन पडलंय आणि त्यामुळे आम्ही हे बघा रेनकोट काढून ठेवलेत आणि थोडा भिजतोय. आता ते वाळवण्याचा प्रयत्न करतो. थोडं पुढे गेल्यावर पाऊसही जरा कमी झाला. कपडे हळूहळू सुकायला लागले होते. रस्त्यात अनेक शेत दिसत होती आणि काही शेतकऱ्यांची भात लावणी अजून बाकी असल्याचं दिसत होतं. छान अशी फोटोग्राफी चालली इथं. मित्रांनो, साम्रत मार्गे आल्यावर तुम्हाला हा पहिलाच फॉल लागतो, तो म्हणजे स्माइली फॉल. भारी असा नजारा आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, भरपूर असा आनंद घेतला. आता इथून पुढच्या फॉलकडे वळू. चला. पण हा तर फक्त ट्रेलर होता, कारण पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी एकापेक्षा एक सुंदर धबधबे दिसत होते. मित्रांनो, या मार्गे जात असताना भरपूर असे छोटे मोठे आपल्याला फॉल बघायला मिळतात. त्यातल्या काही फॉलना नाव आहे आणि काही फॉलना नाव नाही. पण असू द्या, फॉल कोणताही असू दे, भरपूर असा त्याच्यापासून आनंद घेता येतो. आणि बघा इथं हे फॉल दिसतात, यांचं काही नाव वगैरे नाही, पण तिथं भरपूर असं निसर्ग त्या कुशीतून खाली पडताना दिसतंय मित्रांनो. भारी वाटतं एकदम. वाव मित्रांनो, इथं बघू शकता, इथं आपल्याला काही फॉल बघायला मिळतात. भरपूर असं छान दृश्य आहे बघा. आणि इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो, अमृतेश्वर फॉल. याचं पण भारी असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. बघा मित्रांनो, वॉटरफॉल छोटे छोटेच आहेत, पण काळ जरा भेटणारे आहेत आणि त्यांचा आनंद घेत आपण पुढची वाट काढत चाललेलो आहोत. मित्रांनो, थोडं पुढं आलोय आणि पुन्हा पावसाचं वातावरण झालंय. त्यामुळे भिजण्या अगोदर कोट आपण चढून घेऊ अंगावरती आणि वापस पुढच्या प्रवासाला निघू. मित्रांनो, कोट घातलाय आणि भरपूर असा पाऊस आलाय. जरा वेळ आपण इथं थांबलोय. बघू शकता झाडाखाली, पण पाऊस अफाट चालू आहे. आणि फायनली आम्ही पोहोचलो रतनवाडीत. रतनवाडीत पोहोचल्यानंतर पहिलं दर्शन झालं ते सर्व तीर्थाचं. पोहोचल्यानंतर आमचं मुख्य आकर्षक होतं प्राचीन अमृतेश्वर मंदिर. नमस्कार मित्रांनो, अकोला तालुक्यात असणारं सुप्रसिद्ध असं रतनवाडीचं अमृतेश्वर मंदिर आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि मध्ये जाऊन दर्शन वगैरे घेणार आहोत. रतनवाडी गावात असलेलं हे प्राचीन अमृतेश्वर मंदिर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत जपलेला एक ऐतिहासिक ठेवा आहे. या मंदिराची उभारणी सुमारे 13व्या शतकाच्या काळात झाल्याचं सांगितलं जातं. काळ्या दगडात बांधलेलं हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं सुंदर उदाहरण आहे. मंदिराच्या भिंतीवर केलेली बारीक आणि सुंदर कोरीव काम, विविध शिल्प आणि प्राचीन वास्तुकला पाहताना त्या काळातील कारागिरांचा कलेची कल्पना येते. ह्या मंदिराचा संबंध प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी आहे. मंदिराच्या परिसरात आल्यानंतर इथली शांतता आणि आजूबाजूचा सह्याद्रीचा निसर्ग मनाला एक वेगळाच अनुभव देतो. मित्रांनो, अमृतेश्वर मंदिराची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी शिवलिंग आहे ना, ती अक्षरशः या दिवसात पूर्णपणे पाण्यात बुडून गेलेली असते. महत्त्वाची गोष्ट या मंदिराची आहे.
इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असलेलं हे अमृतेश्वर मंदिर रतनवाडीची एक खास ओळख आहे. म्हणूनच रतनवाडीला आलात तर या प्राचीन मंदिराला भेट देऊन त्याची वास्तुकला आणि इतिहास नक्की अनुभवायला हवा. छानपैकी असं अमृतेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि इथून आता पुढच्या प्रवासाला वापस आपण निघणार आहोत. मंदिरातून पुढे निघाल्यानंतर काही अंतरावर आपल्याला दिसला नेकलेस फॉल. मित्रांनो, फेमस असा फॉल तुम्हाला दाखवणार आहे. रतनवाडी पासून आपण काहीशा अंतरावर आलो का पुढे हा आपला नेकलेस फॉल लागतो. बघू शकता, एकदम भारी असा नजारा आहे. हाच तो नेकलेस फॉल. तर मित्रांनो बघा, भारी असं दृश्य आपल्याला नजरेत पडते आणि आपण आता तिथं जवळ जाणार आहोत खालून आता या रस्त्याने. असं मित्रांनो, हाच तो नेकलेस फॉल. अप्रतिम सौंदर्य असं या नेकलेस फॉल आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, भरपूर असे पर्यटक येथे नेकलेस फॉलचा आनंद घेताना दिसत आहे. मित्रांनो बघू शकता. भरपूर असे पर्यटक येथे जमा झालेले आहेत मित्रांनो. भरपूर अशा गाड्या येताना जाताना दिसत आहेत. जस्ट आता आपला नेकलेस फॉल बघून झालेला आहे मित्रांनो. आपण आता पुढच्या फॉलकडे जाणार आहोत. चला तर चला मित्रांनो, आपण आता निघालोय पुढच्या वॉटरफॉलकडे. आणि पुढे जे दृश्य दिसलं ते खरंच अप्रतिम होतं. हा होता न्हाणी फॉल. तर मित्रांनो, नेकलेस फॉल बघून झाल्यानंतर थोडं पुढे आल्यावरती आपल्याला हा न्हाणी फॉल लागतो. भरपूर अशी पर्यटकांची इथं गर्दी झालेली दिसते मित्रांनो. भरपूर असा आनंद घेत आहेत या न्हाणी फॉलचा. बघू शकता, सगळीकडे अशी भीड झालेली आहे. गाड्या येत आहेत, जात आहेत. सगळे पर्यटक येथे कोण फोटो काढतंय, कोण व्हिडिओ काढतंय. भरपूर असा न्हाणी फॉलचा या वॉटरफॉलचा आनंद घेत आहेत. तर मित्रांनो, न्हाणी फॉलचा आनंद जवळून घेण्यासाठी आपण ह्या शिड्यानी वरती जाणार आहोत. तर चला मित्रांनो, गाडी इथं पाठी लावलेली आहे आणि आता इथून आपण वरती जाणार आहोत आणि जवळून न्हाणी फॉल या वॉटरफॉलचा आपण भरपूर असा आनंद घेणार आहोत. बघू शकता मित्रांनो, आपल्या न्हाणी फॉलचं असं रौद्र रूप आणि भरपूर अशी एक नंबर असा नजारा. न्हाणी फॉल जवळून बघण्याचा आनंदच वेगळा आहे. बघू शकता दृश्य अत्यंत भयानक आणि भरपूर असं मस्त नजारा दिसतोय मित्रांनो. हे बघा. तर इकडं वरती जाणार आहोत आपण अजून. वाव, एकच नंबर मित्रांनो, एकच नंबर. भरपूर असा भारी नजारा आहे मित्रांनो. हे बघा, न्हाणी फॉल. चला मित्रांनो, आपण परत जाऊन राहिलो आता खालच्या पुढच्या वॉटरफॉल कडे. तर गाडी लावलेली आहे मित्रांनो इथं. गाडी काढून आता चला पुढे निघालोय आपण त्या प्रवासासाठी. बघू शकता मित्रांनो, अक्षदाला भरपूर अशी ताण लागलेली आहे आणि ती पाणी पिताना दिसते आपल्याला. मित्रांनो, भरपूर अशी ताण लागली आहे. यापेक्षा सुंदर पाणी कुठंच नाही भेटणार. दिसलं तिथं सुद्धा एवढं सुंदर पाणी नाही मित्रांनो. अक्षरशः निर्मळ, नितळ. वाव. तर मित्रांनो, न्हाणी फॉल बघून झाल्यावर थोडंच पुढे अंतरावर आपल्याला निसर्ग फॉल
पण दर्शन होत आहे आणि बघू शकता फॉल छोटा आहे पण भरपूर असा सौंदर्य त्याचं सुंदर आहे. बघू शकता इकडं. तर मित्रांनो याला नाव ह्याच कारणामुळे दिलं असावं निसर्ग फॉल, कारण अक्षरशः निसर्गाच्या पोटातून बाहेर आलेला फॉल आहे हा, म्हणून त्याला निसर्ग फॉल असं म्हटलेलं आहे. तर चला इथून आपण पुढच्या फॉलकडे वळणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा. पण आता शेवटचं आणि सगळ्यात मोठं टार्गेट बाकी होतं, ते म्हणजे वसुंधरा फॉल बघण्याचं. आतापर्यंतचे बरेच फॉल आपल्याला रोडवरूनच पाहायला मिळाले होते. तर मित्रांनो रोड पासून वसुंधरा हा फॉल थोडासा लांब आहे काहीसा अंतरावरती. तर आपण जस्ट तिकडे जाऊन राहिलो. हे बघा बरेच पर्यटक येताना आणि जाताना दिसत आहेत. हा पूर्ण वसुंधराचंच पाणी दिसतंय मित्रांनो इकडं असं खाली जाताना. मित्रांनो हे सगळे पर्यटक वगैरे वसुंधरा फॉलचा आनंद घेऊन मागे परतले आहेत. आज वसुंधरा फॉल आणि नानी फॉलला अफाट गर्दी दिसली मित्रांनो. भरपूर अशी गर्दी दिसली, भरपूर असे लोक इथं आलेले होते. आणि काही अंतर चालत गेल्यानंतर समोर जे दृश्य दिसलं त्यासाठी एवढा प्रवास करणं खरंच सार्थक झालं. समोर होता तो वसुंधरा फॉल. तर जस्ट मित्रांनो आपण आता वसुंधरा फॉलचा आनंद हा जवळून घेणार आहोत. त्यासाठी आपण पुढे चाललो मित्रांनो. बघू शकता हे पाणी, ते सगळं वसुंधरा फॉलचंच पाणी आहे मित्रांनो, खाली जाताना दिसतंय. उंच डोंगरातून कोसळणारं पाणी, आजूबाजूला दाट जंगल आणि त्या पावसाळ्याने खुललेला सह्याद्री. तर मित्रांनो बघू शकता आपण फायनली वसुंधरा फॉल जवळ पोहोचलेलो आहोत आणि आपण सौंदर्य दृश्य बघू शकता. भरपूर असा सुंदर आहे. हे बघा, वाव. काही ठिकाणं अशी असतात ना जिथे कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांनी पाहण्यात जास्त मजा असते. वसुंधरा फॉल त्यापैकी एक. तर मित्रांनो तुम्हाला आजच्या निसर्गरम्य भटकंतीत घाटघरचं घाटनदेवी मंदिर, रतनवाडीचं अमृतेश्वर मंदिर आणि काही फेमस असे वॉटरफॉल जसं वसुंधरा, नानी फॉल तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.